अमरावतीमध्ये जरी निघालो तरी पण लागतं. तर आता मी जे सांगणार आहे तर ते सर्व लेडीज किंवा न्यू मॉम्स म्हटलं तरी चालेल, सगळे रिलेट करतील माझ्या बोलण्याशी. आणखी किती खराब आहे तो, आपण आपल्या दुसऱ्या रोडने गेलो असतं ना तेच परवडलं असतं. हळू चालवा ना, किती चालवते गाडी. पण आम्हाला काही मिळत नाही या पेट्रोल पंप. आता भेटलं तर लवकर आपण गोफून बिरून तिथं येणार. आज तर माझा गोंधळच उडाला. हे ड्युटीवरून आले आणि म्हणायला लागले की लवकर पॅकिंग कर, आपल्याला गावाला जायचंय. मला तर खूपच टेन्शन आलं. मी म्हटलं आता आपल्याला कुठं जायचं आहे, काय जायचं आहे, मला काहीही माहिती नव्हतं. आणि त्यामध्ये अनु सुद्धा झोपलेली आहे आणि तिला झोपेतून उठवणं म्हणजे एक खूपच रिस्की काम आहे. त्यामुळे मी टेन्शन मध्येच आली होती थोडी. हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम टू द अश्विनीज लिटिल वर्ल्ड. तर तसं तर आमचं आधी ठरलेलं नव्हतं, आता हे वेळेवरच ठरलं. आम्ही आता निघणार आहे थोड्या वेळातच. तर ही आहे आमच्या घरची जुली. ही सुद्धा एक आमचा फॅमिली मेंबरच आहे आणि तिच्यामुळे साईंना घरी थांबावं लागत आहे, नाहीतर आम्ही सर्वच जण जाण्याचा प्लॅन होता. जर आम्ही सर्वजण जर गेलो आणि हिला जर एकट्याला घरी ठेवलं तर ही जेवण सुद्धा करत नाही आणि नुसती भुंकत राहते आणि तिकडनं आल्यावर मग ती रडते आम्ही आल्यानंतर. त्यामुळे आई घरी राहणार आहे आणि आम्ही तिघ जण जाणार आहे गावी. चला तर मग आता पटकन पॅकिंग करून घेते आणि पॅकिंग होताच अनुला जाग करते. ती सुद्धा झोपलेली आहे. आणि आमचा जो पुढचा व्हिडिओ आहे तो खूपच इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि भेटते मी थोड्या वेळातच. दिस इज अवर फायनल लुक. आता आम्ही निघत. नाही हे काय आहे? तुळशीचं पान. गाडी हाय. तर आम्ही निघालो आहे आता वर्धेला जायला. वर्धेला तशी तर माझी जायची इच्छा नाहीये, पण आता जावं लागत आहे. थोडं काम पण आहे. मला नाहीये का, माझ्या मिस्टरांना आहे. पण मी जाणार नव्हती, पण मुलं खूप एवढे मागं लागले की अनुला घेऊन या, अनुला घेऊन या. आणि ते कोण मुलं आहे ते तुम्हाला आता पुढे कळेलच. कळलं मग? आपण आलो तर इकडं. हा, सबस्टेशन पाहायला आलो होतं ना, जेव्हा तुमची ट्रान्सफर होत होती ना, तेव्हा आपण जवळचे सबस्टेशन बघितले, तेव्हा आलो होतो आपण. बरोबर लक्षात राहिली. हो, बदाम जास्त खाल्ले मी. आमच्या गाडीमध्ये सीएनजी भरणं चालू आहे आणि सीएनजी भरत असल्यामुळे गाडीच्या बाहेर उतरावं लागतं, त्याशिवाय ते भरणं स्टार्ट करत नाही, म्हणून आम्ही बाहेर निघालो. हा, तसा नसला पाहिजे, कारण की गाडी पूर्ण उचलत होती. गाडीचे पूर्ण चक्के गट्ट्यात, रोड कमी गट्ट्यात जास्त. हा, तसा नसला पाहिजे. फक्त ऑप्स चांगलाच असेल. तसं तर आम्हाला लवकरच जायचं होतं, पण निघता निघता वेळच झाला, कारण की आता अनु सुद्धा झोपली होती आणि तिला झोपेतून उठून आणणं म्हणजे खूप मोठा पार्ट आहे. म्हणून मग आम्ही तिला तिची पूर्ण झोप होऊ दिली आणि त्यानंतर निघालो. तरी पण तिची खुसखुस चालूच आहे. आधी जेव्हा ती लहान होती तेव्हा खूप छान राहत होती, म्हणजे रडत नव्हती, काही नाही, मस्त तिला एक्साइटमेंट राहत होती प्रवासाची, गाडीतून छान बघायची खिडकीमधून. पण आता तर काही नाही, आता तिचं चालू खुसखुस चालूच आहे. आता पण ती शांत नाही बसत. तिच्यासाठी आम्ही स्पिनर घेतले की हवेने उडणारे, की त्यामुळे तरी ती शांत बसेल. पण कशाचं काय, तिचं चालूच आहे. हे लावून दे.
5 मिनिट खेळते फक्त. कोणतंही खेळणं असलं तरी त्याच्यासोबत 10 मिनिट, जास्तीत जास्त 5-10 मिनिट खेळलं का झालं त्याच. आम्हाला तर गुगल मॅपने छान रस्ता सांगितला होता, पण हा बघा किती खड्डे खड्डे आहे. गाडी पूर्ण उचलत आहे. वाहन किती खराब आहे. तो आपण आपल्या दुसऱ्या रोडने गेलो असतो ना, तेच परवडलं असतं. नेहमीच्या रोड. माहितीये का, मी सकाळी पहिले लग्नाच्या आधी सकाळी 4 वाजता उठत होती. त्याच्यानंतरचे आमच्या घरी म्हशी वगैरे ना, शेण काढत होती. त्याच्यानंतर झाडझूड करत होती. ते सगळं उचल वाचल झाडझूड वगैरे करून ते सगळं तिकडे खतावर नेऊन टाकत होती. आणि मग फ्रेश वगैरे झाली, फ्रेश वगैरे केला, हातपाय वगैरे धुतले, मग जात होती क्लासेस घ्यायला. एवढे काम करत हा, एवढे काम करत होती. रोज कामाच्या. मग किती कामाची होती मी. आता 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 नाही करायला लागत, आता आपल्या घरी यायच नाहीत काही. एवढे कामाची होती. खरंच कामाची ती. आता पण रोज कामाची. आता किती कामाची आहे. आता तुम्ही एवढे काम करत होती, पण हात बा माहिती. माहित आहे किती कामाचे आहेत. मग सासूनच कधी घरचे काम केले नाही. कधी म्हशीचं उचललं नाही, म्हशीचं साफसफाई केलं नाही, दूध काढलं नाही. त्या पप्पानं तुलाच करायला लावलाय ना. नाही, पप्पांना नव्हतं करायला लावलं. मी तुलाच आवडत. स्वतःच करत होती. पप्पा हेल्प म्हणून. कळत आहे मला सगळं कळत आहे. तुम्ही म्हणता कामाची, हे काम नाही करायचं. एवढे काम करत होते मी आधी. आपण गोपून फिरून तिथं येणार. पहिले पाहून घ्या बरोबर आहे का मॅम. आता अनु झोपली तर खूपच शांत वाटत आहे. आता बरं वाटत, पण थोडीशी शांतता तरी पाहिजे. नाही तिचंच चालू होत. आता उठून या वरता येईपर्यंत. काहीतरी हे असंच होते. घरी जर आलो असतो ना, भूक पण नाही लागत. तसे पण आपण बाहेर निघालो का पहिले आपल्याला भूक लागते. अमरावतीमध्ये जरी निघालो तरी पण लागते. आता रोड चांगला आलाय नाही का. आता आपण स्पीड पकडा, आपली स्पोर्ट कार करा, फास्ट मध्ये जाऊ. मग एकदमही स्पीड नाही करायची ना. आपल्या 100 पर्यंत स्टिक, त्याच्यावर नका काय. काय झालं मग. ठीक बंद कर आणि विचार काय. हळू हळू. हो हळू चाल. हळूच तर चालत आहे. नाही, तुम्ही 120 वर चालले बरं. मी 100च म्हटलं. 100च्या आतमध्येच. हळू चालवा, मला भीती लागली. थोडं हळू चालवा, मला भीती वाटत आहे. वाढवू नका स्पीड आता. बस ठीक. हळू चालवा ना. चालवते गाडी. स्पीड कमी करा ना, एवढी असते का स्पीड. हळूहळू जाऊ. रोड पण किती छान आहे. रोड चांगला आहे म्हणून स्पीड वाढवली. नाही नाही नाही, तरी पण नाही, एवढी नका करू. खूप जास्त. एवढा रस्ता खराब असून आम्ही आता पोहोचलो आहे चांदूर रेल्वेला. आणखी पोहोचायचं 3 किलोमीटर आणखी बाकी आहे. पोहोचलो आहे, निघालो आपण चांदूरच्या बाहेर. निघालो का. तर आतमध्ये जायचं काम नाही पडत, रिंग रोडने गेलो. हा, तर आम्ही रिंग रोडने निघालो. आता चांदूर रेल्वेला पोहोचलो. रोड तर खूपच खराब होता, खूप म्हणजे खूपच. पूर्ण गड्डे होते. पुन्हा तर आम्ही त्या रोडने कधीच येणार नाही. यायची इच्छा सुद्धा नाहीये, कारण की ज्या ठिकाणी आम्ही अर्ध्या तासात पोहोचत होतो, जर आम्ही दुसऱ्या रोडने आलो असतो तर
तर आता आम्हाला 1 तास लागलेला, 1 तास पूर्ण कम्प्लीट 1 तास लागला सांगलीपर्यंत पोहोचायला. हे माहितीये का, हे शेंदूरचं नाव खुर्द माझ्या मम्मीच्या मामाचं गाव आहे. तो मामा असते हा, मम्मीचे मामा असते. हा, ते वकील नाही आहे का आप्पा, आपल्याला भेटलं तर अक्षदादाच्या लग्नामध्ये. हो हो. हा, त्यांचं गाव आहे. आमच्या दोघांना पण वॉशरूमला जायचं खूप वेळचं, पण आम्हाला पेट्रोल पंपच नाही मिळत आहे. त्यामुळे मी शोधून शोधून त्रासली. आता मला तर काही बुक कंट्रोल नाही होत, आता मी बोलू पण नाही शकत आहे. पण आम्हाला काही मिळत नाहीये पेट्रोल पंप. आता भेटलं तर लवकर लवकर भेटलं पाहिजे. मला तर वाटत आहे देवगावशिवाय पेट्रोल पंपच नाहीये. नाही होतंय ना मला पेट्रोल. अर्जंट आहे, अर्जंट. बस नाही यार. हे रे पेट्रोल पंप. इथे नाही का पेट्रोल पंप? नाही, आपल्याला मी सांगतो डायरेक्ट आता देवगावलाच भेटत. फायनली आम्हाला आता एक वॉशरूम सापडलं. वॉशरूम आहे की नाही आणखी माहिती नाही, पेट्रोल पंप तरी सापडलं. थोडं बरं वाटत आहे आता पोहोचल्यावर. इथं नसलं पाहिजे. आता माझे मिस्टर जाऊन बघत वॉशरूम कसं आहे, तर होप सो चांगलंच असलं पाहिजे, कारण की मला पण खूप अर्जंट आहे. असो असो. कसं आहे वॉशरूम? चांगलं आहे ना? जाऊ मी. आताच वॉशरूम आली आणि आता खूप छान वाटत आहे. आणि आता संध्याकाळ सुद्धा झाली, त्यामुळे वातावरण सुद्धा थोडं कशाचं खूपच छान आहे. त्यामुळे आता थोडा वेळ आम्ही रिलॅक्स होऊ, पाय वगैरे मोकळे करू. अनु आणि अनुचे बाबा सुद्धा इकडे पाय मोकळे करत आहे. आणि संध्याकाळ असल्यामुळे आता खूप छान वाटत आहे. वातावरण सुद्धा खूप छान झालं. आता थोडेसे पाय मोकळे करून घेऊ आणि मग निघू आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला. तिथून निघालो आणि लगेच अंधार सुद्धा पडला. नको. आता आम्ही इथे नाश्त्यासाठी थांबलो. कुवडची भूक लागली होती आणि इथचं हॉटेल सुद्धा हे छान आहे, कारण की आम्ही याआधी इथे नाश्ता वगैरे केला आहे. इथचा समोसा खूपच छान आहे. चला आता समोसा खाऊया. जाता जाता भूक लागली होती, तर आता आम्ही नाश्ता करायचं ठरवलं. आणि इथचा नाश्ता खूप फेमस आहे. आम्ही याच रोडवर माझ्या मामाचं गाव असल्यामुळे आम्ही 2-3 वेळा जाऊन आलो आहे. त्यामुळे तर इथला जो वडा सांबार आहे, त्यानंतर समोसा आहे, खूप फेमस आहे. आणि आम्ही 1-2 वेळा खाल्ला असल्यामुळे त्यामुळे आता आम्ही समोसा आणि वडा ऑर्डर केलेला आहे. तू नाही, मी काय आत्ताच ऑर्डर आलेली आहे. दिसायला तर खूप छान दिसत आहे, पण आता काय खाऊन बघू. असेलच चांगलं, कारण की आधी छान आहे. आता फटाफट तुला देऊ पुष्ण, तुला देऊ. नाश्त्याचे पैसे मी देतो म्हटलं. पेट्रोल पाहत बघा. नाही नाही, मी मोठंच मन करतो, छोट्या कामं नसतो करत, मोठे मोठे काम. नाही नाही नाही, नाश्त्याचे मीच देते. पेट्रोल तुम्ही. पायनॅपल ज्यूस ऑर्डर केला होता. चांगलं आहे. तुम्ही लस्सी घ्या. जेवण करायचं. आमच्या पोटात सगळंच जाते, जेवणही जाते, नाश्ता जाते, ज्यूस जाते, सगळंच जाते. पाहिजे छान, पण गोड आहे. तुझ्यासाठी नाही आहे बाळा. बाबा गेलेले आहे आता अनुसाठी फ्रूट आणायला.
आम्ही तर हा नॉर्मल ब्लॉग म्हणून शूट करत होतो, पण आता आमचा हा ट्रॅव्हल ब्लॉगच झाले. आता आमचा नाश्ता झाला आणि आता अनुचं चालू आहे. बघता बघता पुलगाव पण आलं आणि भेटून आता आमची 33 किलोमीटर आहे. आणखी 1 तास लागेल आणि 8:30 सुद्धा वाजले. खूपच लेट झालं. फोन पण येतात. आम्हाला फोन पण खूप येत आहे की तेच नाही का कुठपर्यंत पोहोचले, आणखी किती वेळ लागेल. मुलांना काय तर खूपच घाई आहे की अनु कधी येते, अनु कधी येते, अनु कधी आली पाहिजे लवकर लवकर. तेच चालू आहे. आणि अनुचं जिकडे जेवण झालं तर एनर्जी पाहायची हा. कशी. आणि अनुचं आता जेवण झालं तर अनुची एनर्जी पण एकदम हाय आहे. फुल. फुल चार्जिंग झाली आहे. तिच्याकडे तर ती थांबतच नव्हती, म्हणून आता ती गेली ड्रायव्हिंग करायला. तर आता मी जे सांगणार आहे तर ते सर्व लेडीज किंवा न्यू मॉम्स म्हटलं तरी चालेल, सगळे रिलेट करतील माझ्या बोलण्याशी. तर आपल्याला कसं असतं, मूल झाल्यानंतर चूल आणि मूलच असतं. पण त्यामधून मी आता पहिल्यांदा अनु झाल्याच्या नंतर पहिल्यांदा मी कुठेतरी बाहेर म्हटलं म्हणजेच तर खूप लांबच्या प्रवासाला चालली आहे. आधी तर तशा आम्ही दोघांनी खूप प्रवास केलेला आहे, पण अनुच्या सोबतचा आमचा हा पहिला लांबचा प्रवास आहे. पण आता लहान मूल म्हटलं म्हणजे त्याचीच एक बॅग पाहिजे. त्याच्यातच त्यांचे कपडे, डायपर, औषध, त्यानंतर लोशन, पांघराचं त्यांचं ब्लँकेट, टॉवेल, साबण, आणखी काय काय जे असतात ते सर्व त्यांच्या स्पेशली एक त्यांचीच बॅग पडते. आता अनुला सुद्धा आम्हाला ट्रॅव्हल फ्रेंडली करायचं आहे, कारण की आता आम्हाला नेक्स्ट मंथ मध्ये फिरायला सुद्धा जायचं आहे. आम्हाला दूरचा प्रवास करायचा आहे, त्यामुळे आता अनुची प्रॅक्टिस चालू आहे असं म्हटलं तरी चालेल. ते आता आमच्यासाठी हा एक प्रवास म्हणजे एक अनुभव राहील की याच्यामधून आम्ही काही शिकू की अनुला काय कसं वागावं लागतं प्रवासामध्ये, तिला कधी खायला द्यायचं, कधी फिरायचं. म्हणून मग आता आमचा हा छोटासा जो प्रवास आहे हा आमच्यासाठी एक अनुभव आहे. अनुची एनर्जी एवढी हाय असते की आम्हाला माहित सुद्धा पडत नाही का हा प्रवास कसा गेला किंवा किती वेळ झाला म्हणून. लग्नानंतर म्हणजे खूप फिरली आहे तशी तर आम्ही दोघं जण, पण आता अनु झाल्याच्या नंतर आम्ही पहिल्यांदाच आता अनुला घेऊन बाहेर निघालेलो आहे, म्हणजे एवढा प्रवास करणार आहे. तर हा आमचा अनु सोबतचा पहिला प्रवास आहे आणि यातून मला खूप काही गोष्टी शिकायच्या आहेत. कारण की आता नेक्स्ट मंथ मध्ये जसं मान्सून सुरू होईल तसं आमचा बाहेर फिरायला जायचा प्लॅन आहे. तर आता सर्वजण म्हणतात की एवढ्या छोट्या मुलासोबत कसं जाणार, पण म्हणून मग आम्ही काय तर आता ट्रायल घेऊन बघितली की आता आपण बघू की अनु आपल्याला किती फ्रेंडली आहे, किती ट्रॅव्हल फ्रेंडली आहे. म्हणून ते व्हिडिओज आणि ब्लॉग्स आम्ही तुमच्याशी शेअर करू. खूप इंटरेस्टिंग गोष्टी असेल त्यामध्ये, आणि त्यासाठी ते व्हिडिओ ब्लॉग्स पाहण्यासाठी तुम्ही आताच आम्हाला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच त्या सर्व नवनवीन गोष्टी आणि नवनवीन ठिकाणं आम्ही तुमच्याशी शेअर करू. तर आता आपण वर्धेमध्ये पोहोचलेलो आहे आणि 5 मिनिटावरच आता ताईचं घर आहे. हा आहे अनुचा देवांशू दादा आणि हे आहे श्री दादा. जो लाजत आहे, खूपच लाजत आहे. हमारी खुशी आप देख ही सकते. हाँ, हंस के दिखाओ. आम्ही पोहोचलाय ताईच्या घरी. तर ह्या आहे ताईच्या सासूबाई. ताईंनी आधी स्वयंपाक करून ठेवला होता, त्यांना माहित होतं आम्ही येणार आहे म्हणून, तर आम्ही लगेच गेल्याबरोबर जेवण करायला बसलो. तर ह्या आहे माझ्या ननंदबाई म्हणजेच अनुच्या आत्या, आणि अनु पहिल्यांदा तिच्या आत्याकडे आलेली आहे. छान जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर आम्ही आरामशीर गप्पा मारत. हा जो माझा भाचा आहे याच्यामुळेच आम्हाला इथे यावं लागलं, कारण की हाच खूप मागे लागला होता की अनुला घेऊन या, त्यामुळे आम्ही इथे आलो. गप्पा मारत बसलोच होतो तर लगेच भाऊ कुल्फी घेऊन आले. तर मग आम्ही सर्वांनी कुल्फी खाल्ली आणि कुल्फी खाता खाताच असाच कुल्फीसारखाच गोड माझ्या दिवसाचा शेवट झाला. इथला मिनी ब्लॉग उद्या आम्ही अपलोड करणार आहे, तो तुम्ही नक्की बघा. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आमच्या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय.